लोकसभेचा बिगुल वाजला. लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर नेमकं महायुतीकडून कुठला उमेदवार रिंगणात येणार याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं. अशा स्थितीमध्ये नाव फायनल झालं. ती सर्वांती चर्चेअंती सगळ्यांनी एकमताने नाव मंजूर केलं. त्या मंजूर केलेल्या नावाला निवडून देखील आणलं आणि तेच नाव बहुचर्चित आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय. मी गोष्ट करतोय पैठण मतदारसंघाची. विधानसभा क्षेत्रामध्ये ज्यांनी एक वेगळ्या कामगिरीमुळे आपली ओळख तयार केलेली आहे असे संदीपान भुमरे यांच्या बद्दल आज आपण विशेष काही गोष्टी जाणून घेणार आहोत. यांचा असलेला मतदारसंघ भविष्यात यांच्याकडेच राहणार की आणखी कोण त्या ठिकाणी वारसदार होणार हे पाहणं सुद्धा आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. नमस्कार, मी प्रवीण पाटील. बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या मतदारसंघातील सर्व विशेष अपडेट बिंदास वरती उपलब्ध असणार आहेत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया पैठण विधानसभा मतदारसंघाची एकंदरीत काय स्थिती आहे आणि यापुढे पैठण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होणार आहे याबद्दल आपण थोडक्यात एक तर्कवितर्काचा एक रिपोर्ट बघून घेऊया. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं संदीपान भुमरे हे लोकसभेला निवडून गेलेले आहेत. त्यामुळं आता त्या ठिकाणी ते पुन्हा विधानसभा लढणार नाहीत, परंतु त्यांच्या परिवारामधून लायबल कॅरेक्टर जे आहेत ते कोण असावं ज्यांनी या ठिकाणी विधानसभा लढण्यासाठीची तयारी केली असावी. तो प्रमुख चेहरा जर म्हटला तर विलास बापू भुमरे. बापू या नावानं सगळे त्यांना ओळखतात आणि विलास भुमरे या ठिकाणी महायुतीकडून पुन्हा एकदा धनुष्यबाण चिन्ह घेऊन महायुतीकडून रिंगणामध्ये पाहायला मिळणार असल्याचे संकेत आता काहीसे स्पष्ट व्हायला लागलेले आहेत. यासोबतच आता संदीपान भुमरे यांची पैठण विधानसभेच्या मतदारसंघावरती असलेली एक वेगळी पकड त्यांच्यासाठी कितपत फायदेमंद ठरते हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्वाचं असणार आहे. विलास भुमरे हे रणांगणामध्ये उतरणार आहेत, परंतु प्रतिस्पर्धी म्हणून नेमकं त्यांच्या विरोधात कोण असेल ही गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. 2-3 दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पैठणमध्ये गेले. पैठणमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच सोबत त्या ठिकाणी एका नवीन तगड्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा करण्यात आला. त्यामध्ये सचिन घायाळ हे नाव सगळ्यांनीच ऐकलेलं असं आहे, कारण सचिन घायाळ हेच त्या ठिकाणी विलास भुमरे यांच्या विरोधात टप देऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबरोबरच महायुतीचा आणखी कोणी जर उमेदवार झाला तर त्या ठिकाणी सुद्धा आपला एक तगडा उमेदवार म्हणून सचिन घायाळ यांचं लॉन्चिंग झाल्याची चर्चा पैठण विधानसभा मतदारसंघातील मतदात्यांमध्ये होते. त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्या गोष्टीचा एक प्रचंड राग आहे. जी गोष्ट म्हणजेच आता चर्चेत आलेले संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला गुवाहाटीला गेलेले होते. शिंदे यांच्या सोबतीनं संदीपान भुमरे यांचा निश्चितच फायदा झाला. यासोबतच मतदारसंघाचा सुद्धा फायदा होईल अशी समर्थकांमध्ये त्यांच्या चर्चा आहेत. परंतु संदीपान भुमरे ज्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेले त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला ते आजही आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला गेल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. मी दिलेला उमेदवार पक्ष सोडून या ठिकाणी आपल्या शिलेदारांकडे निघून जातोय याचं दुःख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असल्यामुळं पक्षप्रमुख या नात्याने त्यांनी त्या ठिकाणी एक भव्य दिव्य शिवसंवाद दौरा केला. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधला आणि याच संवादामध्ये एक मुख्य प्रवेश झाला, तो म्हणजे सचिन घायाळ यांचा. सचिन घायाळ यांचं ऐकलेलं भाषण आणि याचबरोबर यांची असलेली पूर्वतयारी पाहता महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात जर सचिन घायाळ उतरतील तर यात काही नवल नसेल हे नक्कीच, कारण विलास भुमरे किंवा आणखी कोणी उमेदवार त्या ठिकाणी येतो हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु दोघांमध्ये सुद्धा टफ फाईट या ठिकाणी होणार आहे आणि सगळं लक्ष जिल्ह्याचं असेल राज्याचं असेल ते या ठिकाणी लागून राहणार आहे. परंतु घायाळ की भुमरे कुणाचं पारडं जड होणार हे आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये सचिन घायाळ आपली कामगिरी कशी दर्शवितात आणि विलास भुमरे असेल संदीपान भुमरे असेल यांची कामगिरी हे कशा पद्धतीने खेळी खेळतात हे पाहणं सुद्धा आता औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघाला आगामी काळामध्ये नवीन चेहरा मिळतो की त्या ठिकाणी भुमरेंच्या परिवारामधून पुन्हा तो एक नवीन चेहरा मिळतो हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु एक मात्र निश्चित की चेहरा मात्र नवीन असणार आहे यात शंका नाही आहे. तर थांबूया याच रिपोर्टमध्ये. याच ठिकाणी पुन्हा भेटूया एका बिंदास मुद्द्याला विषयाला हात घालून. तोच मुद्दा आपल्या समोर सविस्तरपणे मांडण्यासाठी बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर. पाहत राहा बिंदास न्यूज. धन्यवाद.